आनंद कसा आणि विजयाचा जल्लोष शिरोळ नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आम्ही यादव पॅनेलच्या माध्यमातून लोकांच्या समोर गेलो होतो. नगराध्यक्षपदासाठी आपल्या माजी पंचायत समितीचे सदस्य योगिता कांबळेवहिनी या ठिकाणी निवडून लढवल्या. तर त्यांना शिरोळच्या जनतेनं 6,000 एवढ्या विक्रमी मताधिक्यानं राज्यात विक्रमी मताधिक्याने या ठिकाणी शिवसेनेने विजय केलेला आहे. याच्यावर विश्वास दाखवला आहे. त्याचप्रमाणे आमच्या पॅनेल इतर 15 उमेदवारांना या ठिकाणी शिरोळच्या जनतेनं म्हणजे अगदी शिरोळातल्या लहान मुलग्यापासून ते वयस्कर माणसांच्यापर्यंत माझ्यावर विश्वास ठेवून या आपल्या सगळ्या उमेदवारांना या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने निवडून अगदी स्पष्ट बहुमत दिलेलं आहे. शिरोळच्या जनतेनं जो आमच्यावर विश्वास ठेवला आहे तो विश्वास आम्ही निश्चित साथ करेन. आमच्यासाठी ज्यांनी मत मागितले तर आमचे उमेदवार मत मागायला त्यांच्याकडे गेलेत त्या मतदारांना पश्चाताप करायची वेळ येणार नाही एवढं निश्चित मी या ठिकाणी सांगेन. ज्यानं कोणी मत मागितले आमच्यासाठी त्याला माणसं म्हणणार की आम्ही दिलं मत सत मार्गी लागला असं म्हणते. आणि शिरोळ आम्ही कुटुंब समजतोय त्यामुळे सगळ्यांना बरोबरून विश्वासात घेऊन या ठिकाणी आम्ही कारभार करू, गावचा कारभार करू. कारभार करत असतानाच या निवडणुकीमध्ये आम्हाला जिल्ह्याचे नेते आदरणीय सचिव बंटी पाटील साहेब असतील, शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी साहेब असतील, गणपतराव पाटील दादा असतील, आमचे नेते अनिलराव यादव साहेब असतील, गत कारखाने संचालक गरगुगावडे दादा असतील, त्याचप्रमाणे दुसरे संचालक मंजूर मिश्रे असतील, पंचगंगा कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील असतील, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई असतील, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विजय मानेसाहेब असतील, उदयनराव जगदे असतील आणि अन्य नाव न सांगण्याच्या अटीवरती किंवा नाव न छापण्यात बऱ्याच मंडळींना आम्हाला ज्ञात अध्यक्ष मंडळी या ठिकाणी मदत केलेली आहे. कारण काही लोकांनी मला आमचं नाव सांगू नका सांगितलं तेव्हा सगळ्यांचंच या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि आम्ही सर्व उमेदवार गट तर पंचवीस कुटुंबासमोर या ठिकाणी विश्वासानं योगिता स्वभावाने आमच्या योगिता वहिनी आहे आणि आम्ही सर्व 15 उमेदवार आणि जे पण आमच्या सोबत येतील त्यांना घेऊन आम्ही चांगला पारदर्शी कारभार या ठिकाणी करू. पृथ्वीराज यादवांचा आनंद कसा आणि विजयाचा जल्लोष शिरोळ नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आम्ही यादव पॅनेलच्या माध्यमातून लोकांच्या समोर गेलो होतो. नगराध्यक्षपदासाठी आपल्या माजी पंचायत समितीचे सदस्य योगिता कांबळेवहिनी या ठिकाणी निवडून लढवल्या. तर त्यांना शिरोळच्या जनतेनं 6,000 एवढ्या विक्रमी मताधिक्यानं राज्यात विक्रमी मताधिक्याने या ठिकाणी शिवसेनेने विजय केलेला आहे. याच्यावर विश्वास दाखवला आहे. त्याचप्रमाणे आमच्या पॅनेल इतर 15 उमेदवारांना या ठिकाणी शिरोळच्या जनतेनं म्हणजे अगदी शिरोळातल्या लहान मुलग्यापासून ते वयस्कर माणसांच्यापर्यंत माझ्यावर विश्वास ठेवून या आपल्या सगळ्या उमेदवारांना या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने निवडून अगदी स्पष्ट बहुमत दिलेलं आहे. शिरोळच्या जनतेनं जो आमच्यावर विश्वास ठेवला आहे तो विश्वास आम्ही निश्चित साथ करेन. आमच्यासाठी ज्यांनी मत मागितले तर आमचे उमेदवार मत मागायला त्यांच्याकडे गेलेत त्या मतदारांना पश्चाताप करायची वेळ येणार नाही एवढं निश्चित मी या ठिकाणी सांगेन. ज्यानं कोणी मत मागितले आमच्यासाठी त्याला माणसं म्हणणार की आम्ही दिलं मत सत मार्गी लागला असं म्हणते. आणि शिरोळ आम्ही कुटुंब समजतोय त्यामुळे सगळ्यांना बरोबरून विश्वासात घेऊन या ठिकाणी आम्ही कारभार करू, गावचा कारभार करू. कारभार करत असतानाच या निवडणुकीमध्ये आम्हाला जिल्ह्याचे नेते आदरणीय सचिव बंटी पाटील साहेब असतील, शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी साहेब असतील, गणपतराव पाटील दादा असतील, आमचे नेते अनिलराव यादव साहेब असतील, गत कारखाने संचालक गरगुगावडे दादा असतील, त्याचप्रमाणे दुसरे संचालक मंजूर मिश्रे असतील, पंचगंगा कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील असतील, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई असतील, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विजय मानेसाहेब असतील, उदयनराव जगदे असतील आणि अन्य नाव न सांगण्याच्या अटीवरती किंवा नाव न छापण्यात बऱ्याच मंडळींना आम्हाला ज्ञात अध्यक्ष मंडळी या ठिकाणी मदत केलेली आहे. कारण काही लोकांनी मला आमचं नाव सांगू नका सांगितलं तेव्हा सगळ्यांचंच या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि आम्ही सर्व उमेदवार गट तर पंचवीस कुटुंबासमोर या ठिकाणी विश्वासानं योगिता स्वभावाने आमच्या योगिता वहिनी आहे आणि आम्ही सर्व 15 उमेदवार आणि जे पण आमच्या सोबत येतील त्यांना घेऊन आम्ही चांगला पारदर्शी कारभार या ठिकाणी करू. पृथ्वीराज यादवांचा
या की मागं एवढं का पुढे चाललंय हो? ओके आनंद कसा आणि विजयाचा जल्लोष शिरोळ नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आम्ही यादव पॅनलच्या माध्यमातून लोकांच्या समोर गेलो होतो. नगराध्यक्षपदासाठी आपल्या माजी पंचायत समितीचे सदस्य योगिता कांबळेवहिनी या ठिकाणी निवडून आणल्या. तर त्यांना शिरोळच्या जनतेनं 6,000 एवढ्या विक्रमी मताधिक्यानं राज्यात विक्रमी मताधिक्याने या ठिकाणी शिरोळ विजय केलेला आहे. त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. त्याचप्रमाणे आमच्या पॅनलच्या इतर 15 उमेदवारांना या ठिकाणी शिरोळच्या जनतेनं म्हणजे अगदी शिरोळातल्या लहान मुलग्यापासून ते वयस्कर माणसांच्यापर्यंत माझ्यावर विश्वास ठेवून या आपल्या सगळ्या उमेदवारांना या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने निवडून अगदी स्पष्ट बहुमत दिलेलं आहे. शिरोळच्या जनतेनं जो आमच्यावर विश्वास ठेवला आहे तो विश्वास आम्ही निश्चित साथ करेन. आमच्यासाठी ज्यांनी मत मागितलं आहे तर आमचे उमेदवार मत मागायला यांच्याकडे गेलेत त्या मतदारांना पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही एवढं निश्चित मी या ठिकाणी सांगेन. ज्यानं कोणी मत मागितले आमच्यासाठी त्याला माणसं म्हणणार की आम्ही दिलं मत सत मार्गी लागला असं म्हणते. आणि शिरोळ आम्ही कुटुंब समजतोय त्यामुळे सगळ्यांना बरोबरून विश्वासात घेऊन या ठिकाणी आम्ही कारभार करू, गावचा कारभार करू. कारभार करत असतानाच या निवडणुकीमध्ये आम्हाला जिल्ह्याचे नेते आदरणीय सत्ययुग बंटी पाटील साहेब असतील, शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी साहेब असतील, गणपतराव पाटील दादा असतील, आमचे नेते अनिलराव यादव साहेब असतील, दत्त कारखाने संचालक दरगुगावडे दादा असतील, त्याचप्रमाणे दुसरे संचालक मंजूर मिश्रे असतील, पंचगंगा कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील असतील, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई असतील, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विजय मानेसाहेब असतील, उदयनराव जर्दे असतील आणि अन्य नाव न सांगण्याच्या अटीवरती किंवा नाव न छापण्यात बऱ्याच मंडळींना आम्हाला ज्ञात अध्यक्ष मंडळी या ठिकाणी मदत केलेली आहे. कारण काही लोकांनी मला आमचं नाव सांगू नका सांगितलं तेव्हा सगळ्यांतच या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि आम्ही सर्व उमेदवार गट तर पंचवीस कुटुंबासमोर या ठिकाणी विश्वासानं योगिता स्वभाव नाही आमच्या योगिता वहिनी आहे आणि आम्ही सर्व 15 उमेदवार आणि जे पण आमच्या सोबत येतील त्यांना घेऊन आम्ही चांगला पारदर्शी कारभार या ठिकाणी करू. यादव पॅनेलचा पृथ्वीराज यादवांचा या की मागं एवढं का पुढे चाललंय हो? ओके आनंद कसा आणि विजयाचा जल्लोष शिरोळ नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये